आदरणीय समभाग गुंतवणूकदार नमस्कार। आत्ताच माझ्या एका खास मित्राचा मला दूरध्वनी आला, ज्यात त्याने सांगितलं की त्याला ITCचा लाभांश मिळाला। लाभांश म्हणजे डिव्हिडंड। तर माझ्या लाभांश पुनर्गुंतवणूक धोरणाप्रमाणे म्हणजेच रिइन्व्हेस्टमेंट ऑफ डिव्हिडंड मी त्याला त्या लाभांशाचे आजच्या ITCच्या भावाप्रमाणे जेवढे समभाग घेता येतील ते घ्यायला सांगितले। आता ह्या माझ्या रिइन्व्हेस्टमेंट इन डिव्हिडंडचे माझ्या ही जी माझी पद्धत आहे अथवा जे धोरण आहे त्याचे फायदे थोडक्यात सांगतो। कसं आहे ना, आपल्याला मिळालेला लाभांश आपल्या गुंतवणुकीच्या रकमेपेक्षा खूप कमी असतो आणि एवढी कमी रक्कम आपण ताबडतोब खर्च करून टाकतो आणि गंमत म्हणजे ज्याची गरज नसते असल्याही वस्तू घेतो। पण जर तुम्ही ही माझी रिइन्व्हेस्टमेंटची पद्धत थोडी समजून घ्या, तोच लाभांश जर त्याच समभागात गुंतवला तर वर्षानुवर्षे त्या समभागांची संख्या आपोआप वाढते। म्हणजे पुढच्या वर्षी या वर्षीपेक्षा जास्त समभाग असणार, त्याच्यामुळे आपोआप तो जो पुढच्या वर्षी लाभांश मिळणार तो लाभांश जास्त मिळतो। आणि परत असं करत करत माझ्यासारखा माणूस हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असतो, त्याच्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि कंपाऊंडिंग इफेक्टमुळे मला सरते शेवटी चांगला फायदा, चांगले रिटर्न्स त्या समभागाच्या गुंतवणुकीमुळे होऊ शकतात। आता याच विषयावर मी YouTube वाहिनीवर मोठा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याचं शीर्षक आहे रिइन्व्हेस्टिंग डिव्हिडंड म्हणजेच लाभांश पुनर्गुंतवणूक, हे शीर्षक आहे। तो 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे। तर कृपया याच्याकडे खूप मनापासून म्हणजे अगदी खूप विचार करून तुम्ही गुंतवणूक करा, म्हणजे लाभांशाची पण गुंतवणूक करा। आणि हे मी फक्त पुनर्गुंतवणूक अथवा रिइन्व्हेस्टमेंट फक्त ITCच्या लाभांशाबद्दल बोलत नाही। कुठल्याही ज्याचा लाभांश मिळेल त्याचे तेवढ्या संख्येने अथवा पैसे कमी पडले तर थोडे जास्त घालून घ्या। पण मी असं नाही म्हणत MRF, कारण MRFला लाभांश कमी असतो। तर हे अशा काही नवीन सुद्धा मी गुंतवणूक कसं वाढवायची, आपल्याला फायदा कसा जास्त होईल हे बघत असतो आणि हे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवत असतो। मित्रांनो, हे सगळं अंमलात आणायचा प्रयत्न करा। नमस्कार आणि जय हो।